सेविका व मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट असणार आहे। अंगणवाडी केंद्रातील 11 रजिस्टर कायमचे बंद झालेले आहेत। या संदर्भात नवीन परिपत्रक जाहीर झालेले आहे। आपण सविस्तर अपडेट पाहूया, कारण अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांची मागणी होती व त्या प्रयत्नांना आता यश मिळालेलं आहे। तर महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई अंतर्गत 25 मे 2026 रोजी हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। लगेच 5 मिनिटात समजून घेऊया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या योजना यात्रा चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला सगळे सरकारी अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी केंद्रामधील सर्व रजिस्टर्स पूर्णपणे बंद करणे व पोषण ट्रॅकरवर माहिती अपडेट करण्यासंदर्भात हे नवीन परिपत्रक आलेलं आहे। तर केंद्र शासनाचे हे पत्र असणार आहे। तर संदर्भ देण्यात आलेले 4 मे 2026 ला जे पत्र देण्यात आलेले आहे, तर अंगणवाडी केंद्रामधील सर्व 11 रजिस्टर्स पूर्णपणे बंद, म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही कामे अंगणवाडी सेविका त्यांना करावे लागत होते। त्या संदर्भात उपरोक्त विषय व आपणास कळवण्यात येते की केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या पत्रान्वये 1 फेब्रुवारी 2025 पासून सर्व अंगणवाडी केंद्रामधील 11 रजिस्टर्स लसीकरण रजिस्टरच्या VHSND भाग वगळून पूर्णपणे बंद करण्याचे आणि सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती डिजिटल स्वरूपात नोंदवण्यात आदेश देण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका ताईंसाठी व इथे तुम्ही बघू शकता हे विषय पूर्णपणे देण्यात आलेला आहे। तर इथे जे काही ॲप्लिकेशन आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर डिजिटल स्वरूपात नोंदवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, परंतु पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरील मार्च 2026च्या सांख्यिकीत आकडेवारीची पुनर्विकलन केला असता राज्यातील अनेक जिल्ह्यांनी प्रकल्पांचे रजिस्टर्स बंद केल्याची माहिती अद्याप पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरती अपडेट केलेलं नाही। काही ठिकाणी अजूनही रजिस्टरचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठ पातळीवर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे व या पत्राद्वारे आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत। तर सर्व रजिस्टर्स पूर्णपणे बंद करावे लागणार आहे। आता सगळी कामे आता ऑनलाईन पद्धती होणार आहे। अंगणवाडी सेविका ताईंना प्रत्येक काम केल्यानंतर पूर्ण रजिस्ट्रेशन करावं लागत होतं। जे काही रजिस्टर आहे माहिती आहे ते पूर्ण भरावं लागत होतं ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने। तर आता जे काही माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता, सर्व रजिस्टर्स पूर्णपणे बंद करणे, सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये 11 रजिस्टरचा वापर तातडीने व कायमचं बंद करण्यात यावे, पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड अपडेट करणे, जे पोषण ट्रॅकर असणार आहे ते पूर्णपणे अपडेट करावं लागणार आहे। अंगणवाडी केंद्रांनी रजिस्टर्स बंद केल्याची नोंद पोषण ट्रॅकरवरील संबंधित डेटा फील्ड्समध्ये तात्काळ व नियमितपणे अपडेट केली जाईल याची खात्री करावी। आता बघा ऑफलाईन पद्धतीने कामे जे बघा सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये जे 11 रजिस्टरचा वापर होता तो पूर्णपणे कायमचं बंद करण्यात यावे सांगण्यात आलेलं आहे व त्यानंतर जे ऑनलाईन असणार आहे पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरती ते अपडेट करावं लागणार आहे। त्यानंतर जे अंगणवाडी सेविका ताई आहेत, सर्व जिल्हे कार्यक्रम अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी आणि यांनी आपापल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राचे संनियंत्रण करावे व अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यामध्ये हलगर्जीपणा करतील यांच्यावरती प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी हे सुद्धा सांगितलेलं आहे। उपरोक्त निर्देशांचं पालन करून केलेल्या कार्यवाहीचा परिपूर्ण अहवाल पुढील 7 दिवसांच्या आत या आयुक्तालयात सादर करावे। बघा जे डेली मॉनिटरिंग आहे ते सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे। सगळी माहिती तुम्हाला आता ऑफलाईन पद्धतीने भरावं लागणार आहे आणि हे पूर्णपणे जे परिपत्रक आहे ती माधवी सरदेशमुख यांनी, जे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई यांनी काढलेलं आहे व त्यांनी पूर्णपणे हे 3 कामे म्हणजे जे ऑफलाईन सर्व रजिस्टर्स आहे ते पूर्णपणे बंद करा, पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड आहे ते पूर्णपणे अपडेट तुम्हाला करावं लागणार आहे, डेली मॉनिटरिंग आहे ते करावं लागणार आहे, हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही तर तुमच्यावरती कारवाई होईल व जे काही कार्यवाहीचा परिपूर्ण अहवाल पुढील 7 दिवसांच्या आत तुम्हाला आयुक्तालयात सादर करावं लागणार आहे। या संदर्भात तुम्हाला काही अडचण असू द्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, आनंदाची अपडेट आहे, कारण अंगणवाडी सेविकांचा अनेक दिवसांपासून मागणी होती व या प्रयत्नांना आता यश मिळालेलं आहे। हे पूर्णपणे जे ऑफलाईन अंगणवाडी रजिस्टर्स आहे ते बंद केलेले आहे, त्यामुळे आता त्यांना पूर्णपणे फक्त आता कॉन्सन्ट्रेशन ऑनलाईन कामावरती करावं लागणार आहे। महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट जास्तीत जास्त शेअर करावा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।